हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर आपल्याला किती आशीर्वाद देतो बघा. या नवीन वर्षाचा 1 महिना पूर्ण झालेला आहे. हालेलुया. आणि या महिन्याचा हा पहिला रविवार आहे. हालेलुया. आणि आपण किती भूक आणि तहानेनी परमेश्वराजवळ आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, या वर्षाच्या सुरुवातीला परमेश्वर देव आपल्या सर्वांना तो वचन दिलेला आहे की जे त्याचे विश्वासू आहेत, जे त्याचे विश्वासू आहेत, त्याचा दुसरा अर्थ असा होतो जे त्याचे खरे अनुयायी आहेत, त्यांच्याकरिता हा जो वर्ष आहे तो अधिक काय आहे, आशीर्वादित आहे. जी काही गेल्या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये अपूर्णता होती, जी काही अडचणी होत्या, जे काही अशक्य होत, आणि हे ते सर्व परमेश्वर या वर्षामध्ये तुमच्या जीवनात पूर्ण करेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आपण गेल्या पूर्ण महिनाभर परमेश्वर आपल्याशी बोलत आहे आणि ते कसं आपण प्राप्त करावं, कारण तो आपल्यासाठी आशीर्वादित केलेला आहे हे वर्ष, आणि तो आपल्या हातात दिलेला आहे. ते कसं प्राप्त करावं त्याबद्दल तो गेल्या पूर्ण महिन्यामध्ये बोललेला आहे. आणि या महिन्याच्या सुरुवातीला तो पुन्हा आपल्याशी आपल्याला मार्गदर्शन करतो त्या गोष्टी कसं आपण प्राप्त करावं. तर आपण पहिलं पेत्र त्याचा 5वा अध्याय करूया. पहिला पेत्र त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन काय म्हणते बघा. पहिला पेत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन सगळ्यांना मिळालं? हा, मी वाचतो आणि तुमच्या बायबल मध्ये बघा. म्हणून परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. पुन्हा एकदा वाचतो. म्हणून परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. तर या वचनामध्ये बायबल मुख्यतः 2 गोष्टीबद्दल बोलत आहे किंवा 2 गोष्टी प्रकट करत आहे. हालेलुया, हालेलुया. पहिली गोष्ट बायबल म्हणते परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. कोणाच्या हाताखाली? परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. आणि दुसरी गोष्ट तो काय म्हणतोय, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, आज आपण मनन करणार आहोत ते परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन का व्हावे. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन का व्हावे. हालेलुया, हालेलुया. तर लीन झाल्याने आपल्या जीवनात कोणकोणते आशीर्वाद येतात बघा. आपण परमेश्वराच्या हाताखाली लीन झाल्याने आपल्या जीवनामध्ये कोणकोणता आशीर्वाद येतो. पहिली गोष्ट, हालेलुया, हालेलुया.
परमेश्वराचा हात आपल्याला आरोग्य देतो. परमेश्वराचा हात आपल्याला काय देतो? सर्वजण आरोग्य देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, लीन झाल्याने आपल्या जीवनात कोणकोणते आशीर्वाद येते? तर परमेश्वराचा जो हात आहे तो आपल्याला काय देतो? आरोग्य देतो. परमेश्वराचा हात आपल्याला शुद्ध करतो. परमेश्वराचा हात आपल्याला काय करतो? शुद्ध करतो. मत्ती शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आपण काढूया आणि त्याचं 3रं वचन बघा काय म्हणते. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. शुद्ध झाला. पण आपल्या सर्वांना माहिती आहे, जर तुम्ही बायबल मध्ये जर त्याचं टायटल बघितला तर टायटल काय आहे वरती? कुष्ठरोग्यास बरे करणे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण कुष्ठरोग जो आहे तो एक प्रकारचा त्या काळामध्ये शाप होता आणि लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती. जर तो कुष्ठरोगी आपल्यामध्ये राहिला किंवा त्याची सावली जरी आपल्यावर पडली तर हा रोग काय होईल? व्हायरल म्हणजे पसरेल आणि आपल्या सर्वांना तो रोग लागेल. म्हणून त्या कुष्ठरोग्यांना आपल्या कुटुंबापासून, आपल्या घरापासून, आपल्या गावापासून लांब, आणि ते देखील डोंगरामध्ये गुहेत ते राहत होते. मी ज्या वेळेला इस्रायलला गेलो तो ते सर्व अजून तसंच आहे, गुहा ठेवलेले आहे. मी बघून आलो. एकांत अशी जागा आहे. तरी आता जरा प्रगती आहे त्या जागेमध्ये, पण त्या वेळेला मला वाटते अतिशय काय असणार आहे? ओसाड असणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो गावामध्ये यायचं नाही. त्याची सावली जरी आपल्यावर पडली तर त्याचा जो शाप आहे, त्याचा जो पाप आपल्या जीवनात येईल आणि आपल्याला लागेल. म्हणून लोक त्यांना येऊ देत नव्हते. आणि हा एक प्रकारचा खूप मोठा शाप म्हणा त्यांच्या जीवनात होता की ते आपल्या लोकांबरोबर राहू शकत नव्हते. आणि तो कुष्ठरोगी जेव्हा येशू जवळ येतो, तो कुष्ठरोगी जेव्हा येशू जवळ येतो आणि येशूला विनंती करतो लांबूनच ओरडून, आणि बायबल म्हणते येशू त्याला बघून कळवळीने भरून जातो आणि त्याच्या जवळ तो गेलेला आहे. आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्यावर हात ठेवून म्हणतो, माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. आणि अशा प्रकारे तो शुद्ध झालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण येशूच्या स्पर्शाने तो शुद्ध झालेला आहे. आज प्रियानो, आपल्याला देखील हा कुष्ठ आहे. प्रत्येकाच्या बाहेर नाही, आतमध्ये आहे. कुठं आहे? आपल्या मनात आहे, आपल्या आत्म्यात आहे, आपल्या विचारात आहे. आणि तो कुष्ठ जे आहे प्रियानो, आपल्या वाडवडिलांपासून आलेला तो कुष्ठ आहे आपल्यामध्ये. आणि तो स्वभावाद्वारे आपल्या आतमध्ये कार्य करत असतो. आणि हा कुष्ठ काय आहे? तो आपल्याला समाजात ठेवतो, परंतु आपण समाजाशी एक नाही. कुटुंबात ठेवतो, आपण कुटुंबाशी एक नाही. बघा, आपण
परमेश्वराजवळ येतो, परंतु परमेश्वराजवळ आपण एक होत नाही. कारण का? हा एक प्रकारचा शाप आहे, जे आपल्याला आपल्या कुटुंबाशी एक होऊ देत नाही, समाजाशी एक होऊ देत नाही, आपल्या परमेश्वराशी एक होऊ देत नाही. आणि हा गोष्ट आपल्या स्वभावात आहे. बघा, आपला जो रागिष्ट स्वभाव जो आहे तो एक प्रकारचा कुष्ठ आहे. आपल्यामध्ये फुकटची पुशारकी मारणं काय आहे? तो एक प्रकारचा कुष्ठच आहे, शाप आहे. आपल्यामध्ये जो एक प्रकारचं मत्सर आहे, ईर्ष्या आहे, तो एक प्रकारचा कुष्ठ आहे, जे आपल्याला इतकं ओझ्याखाली दाबलेलं आहे. आपण कोणाशी एक होत नाही किंवा कोणालाही आपण क्षमा करू शकत नाही, कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही. प्रत्येकाला आपण काय करतो? फक्त संशयी नजरेने बघतो. आपण कोणाशी काय म्हणतात त्याला, उपकार मानत नाही आपण कोणाचाही. कोणी आपल्या जीवनात जे काही केलेलं आहे, जे काही आपल्यासाठी उभा आहे, गरज संपल्यानंतर आपण काय करतो? म्हणजे अपस्वार्थी भावना आहे आपल्यामध्ये. आणि हा अपस्वार्थी काय आहे? एक प्रकारचा कुष्ठ आहे. आपण ज्या वेळेला परमेश्वराजवळ येतो, आपण म्हणतो की मी आजपासून सर्व काही सोडेन, परंतु आपण सोडत नाही. आपण एखाद्या त्या व्यसनाचा किंवा विचारांचा, त्या वासनेचा काय झालेला आहोत? गुलाम झालेले आहोत. गुलाम झालेले आहोत. आपण कोणती गोष्ट बघा त्या सामोपचारानं घेत नाही. हा एक प्रकारचा कुष्ठ आहे. आज असा हा कुष्ठ रोगी आपल्यावरती असलेलं कुष्ठ, आपल्यावरती असलेलं शाप हे मोडण्यासाठी, कारण आज बघा त्या कुष्ठरोग्याला बाहेर जाऊन राहायला लागलेला आहे आणि अशा लोकांना एकांतात राहायला लागलेला आहे, वाळीत टाकल्यासारखं आहे. हा शाप आहे. आज त्यांच्याशी कोण मिसळत नाही, कोणी त्यांना मिसळून घेत नाही, कोणाला त्यांच्याशी बोलू वाटत नाही. जर लोकांना भीती आहे, जर मी बोललो तर कुठेतरी भांडण होणार, बोललो त्या माणसाचा राग इतका वाईट आहे, काहीतरी प्रॉब्लेम येईल. इव्हन घरामध्ये जेव्हा बाप येतो तर बाप म्हटल्यानंतर काय आहे? मुलांच्यासाठी तो आधार आहे, तो अभिमान आहे, तो गर्व आहे. बायकोसाठी तो प्रेम आहे, नवरा म्हणून. बघा, ते घरात आल्यानंतर काय आहे? एखादा मोठा गोल्यात आलेला आहे, गोल्यात है की नाही, राक्षस आलेला आहे. आज मुलांचं काय तर मित्र नाही, तर मुलांच्यासाठी तो शत्रू आहे. तसं मांजर आल्यानंतर उंदीर जाऊन काय करते? एकामेकाच्या कोपऱ्यात घुसून बसतात. तसं बाप आल्यानंतर लेकरं घाबरून बसतात. कुठं काहीतरी कारणाने आता चालू होते का? बायको विचार करते, आता काहीतरी कारणाने चालू करतात का? वाद होते का? भांडण होते? कारण का? हा एक प्रकारचा कुष्ठ आहे तुमच्या मनात. आज परमेश्वराचं मागा की हा शाप, हे जे काही माझ्यामध्ये असलेलं पापाचं जे वेतन माझ्यात घुसलेलं आहे, किंवा माझ्या वाडवडिलांपासून आलेला असेल, त्यांचा स्वभाव तसा असेल, माझ्या आईला कधी सुख मिळालं नाही, माझ्या बापाला कधी सुख मिळालं नाही, आज मला त्या गोष्टी मिळावं म्हणून देवाजवळ विनंती करा. प्रभू, मी तुझ्या चरणी तुला शरण आलेला आहे. माझ्यातला हा कुष्ठ काढून टाक. माझे विचार तू बदल, माझं मन तू बदल, माझा स्वभाव तू बदल, माझा एकांत तू काढून टाक आणि मला तुझ्या प्रेमाने, तुझ्या मायेने आज तू भर. प्रभू, मागा
जसा हा कुष्ठरोगी मागितला तसं तुम्ही जर मागितला तर परमेश्वर नक्की या कुष्ठापासून तुम्हाला मोकळ करेल, तुमच्या विचाराला शुद्ध करेल, तुमच्या मनाला शुद्ध करेल, तुमच्या भावनेला शुद्ध करेल, तुमच्या स्वभावाला शुद्ध करेल, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या घरामध्ये तो आनंद आनंद आणि आनंद राहील. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, परमेश्वराचा हात. दुसरी गोष्ट आपण बघूया, लूक शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय आपण काढूया आणि 50व वचन बघा. लूक 24 आणि 50व वचन. नंतर त्याने त्यांना बेथानी पर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. काय दिला? आशीर्वाद दिला. या ठिकाणी आपण पाहतो येशूचं स्वर्गारोहण होत आहे आणि स्वर्गारोहण होत असताना त्याच्या जवळ जितके विश्वासू होते, बायबल आपल्याला संख्या सांगते. कोण सांगाल किती संख्या होती? 120 लोक त्याच्या जवळ होते. प्रेषित होते, त्याचे भक्तगण होते, त्याची आई होती. ते सर्व 120 लोक त्याच्या जवळ होते आणि त्याचं स्वर्गारोहण होत असताना बायबल म्हणते तो हात वर करून त्या सर्वांना काय केलेला आहे? आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे यावरून स्पष्ट होते येशूचा हात आपल्याला फक्त बरच करत नाही, शापच मुक्त करत नाही, तर येशूचा हात आपल्याला काय करतो? आशीर्वाद देतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, आशीर्वाद देतो. आणि आशीर्वाद कोणाला नको आहे? ना, अनेक लोक रविवारी न येण्याचा कारण असतो की ब्रदर तुम्ही रविवारी आशीर्वाद देणार का? हालेलुया. बघा, म्हणजे तुम्ही आशीर्वादासाठी येता असं झालं. कारण येशूजवळ येणारे जे लोक आहेत ते दोन प्रकारचे लोक आहेत. एक येशूजवळ येतात आणि तो आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि आपलं त्याच्या आशीर्वादाने आपलं सर्व काय होईल? चांगलं होईल. आणि नंतर माझं सर्व चांगलं झालेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर मला काय पाहिजे? मला आता येशूची गरज नाही. आणि जे दुसरी लोक जे असतात ते येशू जवळ या उद्देशाने येतात की मी माझ्या प्रभूच्या चरणी जाईल, तो मला शुद्ध करेल, माझ्या सर्व पाप अपराधापासून तो मला मुक्त करेल आणि तो मला सार्वकालिक जीवन देईल. या उद्देशाने ते येतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे तुम्ही लोक आहात न चुकणारे प्रत्येक रविवारी येतात की प्रभू बरोबर एक होण्यासाठी. कारण तुम्हाला माहित झालेलं आहे की सार्वकालिक जीवन तो फक्त प्रभू पासून आहे, सार्वकालिक सुख प्रभू पासून आहे, सार्वकालिक शांती प्रभू पासून आहे, सार्वकालिक आरोग्य प्रभू पासून आहे आणि सार्वकालिक प्रगती जे आहे ते देखील फक्त प्रभू पासून आहे. आज जेव्हा आपण त्याच्या सानिध्यात नेहमी न चुकता येतो, रोज आपण त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. आठवड्यातून एक दिवस तो त्याच्या मंदिरामध्ये बोलवतो. रोज आपल्याला काय केलं पाहिजे? सकाळी उठून गेल्या तुम्ही रविवारी ऐकलेला आहात, सकाळी उठून तुम्ही काय केलं पाहिजे? 2 किंवा 3. कारण जेव्हा आपण त्याच्या नावाने आणि एका मनाने मागतो, तो काय म्हणतोय? माझा स्वर्गीय बाप ते तुमच्यासाठी पूर्ण करेल.
आणि जिथं दोघे किंवा तिघ त्याच्या नावाने येतो तिथं तो देवारा निर्माण होतो आणि त्या देवारामध्ये देव असतो. कोण? येशू असतो. म्हणून तो म्हणतो जिथं दोघं किंवा तिघ एकत्र येतात त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, म्हणून स्तोत्र करता स्तोत्र 23 आणि 6 मध्ये म्हणतो दावीद काय म्हणतो बघा. स्तोत्र 23 आणि 6 मध्ये, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभते. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभते. जर तुम्ही परमेश्वराच्या हाताखाली लीन असाल तर तुमचं आयुष्य, तुमचं सर्व दिवस कल्याण व दयेने भरलेला असेल. बघा, हेच बायबल म्हणत आहे. तर आज आपल्याला कोणाच्या हाताखाली लीन होणं गरजेचं आहे? परमेश्वराच्या हाताखाली. आणि तुम्ही त्याच्या हाताखाली लीन होऊ नये, तुम्ही त्याच्या हाताखाली आशीर्वादित होऊ नये म्हणून या जगाचा अधिपती तुम्हाला नाना प्रकारे अडवण्याचा प्रयत्न करतो. काय करतो? नाना प्रकारे अडवण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, आणि तो तुम्हाला त्याच्याबरोबर एक होऊ देत नाही. तुम्ही त्याच्याबरोबर एक होऊ नये, तुम्ही त्याच्या जवळ येऊ नये. जेव्हा तुमच्या जीवनात त्याचा आशीर्वाद येत असतो त्यावेळेला तो आडकाठी आणतो. त्यावेळेला तो तुम्हाला येण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्या सगळ्या परिस्थितीत म्हणण्यापेक्षा सगळ्या परिस्थितीला तुम्ही बाजूला ढकलून जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ येता, कोणताही मोहमाया असू दे, तेव्हा तुम्ही धुतकारून जेव्हा परमेश्वराजवळ येता लीन होऊन, कारण तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही धुतकारलेला आहात, त्याला लांब ढकललेला आहात, देव तुम्हाला डबल आशीर्वाद देतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, शखानामध्ये एक व्यक्ती होता आणि रविवारच्या दिवशी त्याचा धंदा असायचा जोरात. आणि कारण रविवारच्या दिवशी त्याचं त्या सांगलीमध्ये जो मच्छी मार्केट आहे तिथं तो बाजार भरायचा आणि तिथं त्याचं दुकान होत. पण त्याच्या मनात देवासाठी इतकी तळमळ, प्रेम होतं, भय होतं. मी जर चर्चला गेलो नाही तर माझा आशीर्वाद मुकेल, म्हणून तो रविवारच्या दिवशी इतका बाजार असताना देखील आपलं दुकान बंद करून तो यायचा. आणि त्याचा साक्ष आहे, नंतर तो इथनं गेल्यानंतर जाऊन तो उघडायचा. निम्मा दिवस गेलेला असतो. तो म्हणतो की रोज जो बिझनेस होत होता त्यापेक्षा डबल बिझनेस परमेश्वर मला द्यायचा. हालेलुया, हालेलुया. मला डबल बिझनेस होत होता. आणि मी एक रविवार मुद्दाम थांबून बघितलं, म्हणजे तो देवाला चाचपळण्याचा प्रयत्न केला की खरं बिझनेस होते का. आणि तो थांबून बघितला आणि त्या दिवशी रोजच्या पेक्षाही बिझनेस त्याचा काहीच नाही, अगदी नावापुरतं बिझनेस झाला. कारण प्रियानो, परमेश्वर तुमचं अंतःकरण बघतो. सर्व काही त्याच्यापासून, त्याच्याद्वारे, त्याच्यामधून आहे, हे लक्षात ठेवा. तो दिल्याशिवाय काहीही तुम्हाला मिळू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण एक वचन वाचूया, इपिस्कराचा 1 अध्याय आणि त्याचं 3रं वचन बघा. इपिस्कराचा 1 अध्याय आणि त्याचं 3रं वचन. या ठिकाणी बायबल काय म्हणते बघा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, पुन्हा वाचतो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे.
काय म्हणते? स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. म्हणून प्रियानो, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण स्वर्गातील सर्व आशीर्वाद म्हणजे काय? आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजे काय? प्रीती, आनंद, शांती, सहनशील, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. हे काय आहे? आत्मिक फळ आहे. आत्मिक फळ आहे. आणि या गोष्टी मार्केटमध्ये कितीही पैसे देऊन, लाखो रुपये देऊन कधीही प्राप्त होणार नाही. पूर्वीच्या काळात लोक काय करायचे? टेन्शन दूर व्हावं, मनाला सुख मिळावं म्हणून 3 तास अंधारात जाऊन कोंडून घ्यायचे. समजलं काय? 3 तास अंधारात जाऊन कोंडून घ्यायचे. कुठं? थिएटर मध्ये, आहे का नाही? पिक्चरच्या थिएटर मध्ये. आणि त्या 3 तास कोंडल्यानंतर काय व्हायचं? बाहेर आल्यानंतर डोकं दुखायला चालू व्हायचं. बघा, कारण आम्हाला शोक होता, आम्ही जात होतो, बघितलं, डोकं खूप दुखायचं. आणि आताही लोक सुख मिळण्यासाठी आपण कोंडून येतो. कशात? कशात? बोला मोठ्यानी. मोबाईल मध्ये. आई बाप बघा, मुलं ऐकत नाही. मुलांना शांत बसायचं असेल, मोबाईल काढून देतात. मग ते मूल असं असं करत बसते. अजून थोड्या दिवसात गोट्या बाहेर येणार त्यांच्या डोळ्यातलं. हॅलो. आणि तुम्हीच ते करायला. खरं जे सुख आहे त्याच्या चरणी, त्याच्या हाताखाली लीन होण्यामध्ये आहे. आज तुम्ही पैसा भरपूर आहे, शांती आहे. बँक बॅलन्स आहे, शांती आहे. सर्व काही आहे, शांती आहे. कधी विचारला का नाही? हॅलो. परमेश्वर रोज धंदा देतो. एक दिवस धंदा नाही मिळाला, और आज काहीच मिळालं नाही. जर तुम्ही त्या आत्मिक आशीर्वादाने परमेश्वराच्या हाती लीन असाल तर तुमचा आत्मा म्हणे, असू दे, देवाची काहीतरी योजना असेल, आज नाही मिळाली, असू दे, उद्या दे, परवा दे. तुमच्यामध्ये कधीही तो एक्झर्शन येणार नाही. एक्झर्शन काय म्हणतात? उतावळापणा होणार नाही. तुम्ही मन खिन्न होणार नाही. आज नाही तर नाही. कारण देवाचा आत्मा तुम्हाला कधी खिन्न होऊ देणार नाही, कधी तुम्हाला अशक्त पडू देणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आपल्याकडे भरपूर असते तरी एक दिवस नाही मिळाला तर काही लोकांना मी बघितलेलं आहे, अहो काहीच झालं नाही पडत, काहीच कसं काय, बघा आता काय होईल आमचं. जे होणार नाही देवाला माहिती आहे. म्हणून मी त्यांना नेहमी इजिप्त राष्ट्रामध्ये योसेफाला का नेलं हे सांगतो. कारण देवाला माहिती होतं येणारे 7 महिने काहीच होणार नाही, मिळणार नाही आणि अतिशय वाईट आणि कडक दुष्काळ असेल. म्हणून आधीच्या 7 महिन्यामध्ये देवाने काय केलं? इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं. त्या येणाऱ्या 7 महिन्यावरती तर तुम्ही विजय प्राप्त कराल, पूर्ण जगाचं तुम्ही सांभाळ कराल. हा देव आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही त्याच्या हाताखाली लीन नाही, म्हणून तो आत्मा तुम्हाला ते समज देत नाही. तुमच्यामध्ये फक्त स्वार्थ आहे. कितीही मिळालं तरी मला काय नाही, सॅटिस्फॅक्शन नाही. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, त्याच्या हाताखाली लीन राहावा. तो तुमची सर्व प्रकारे पूर्तता करतो. तिसरी गोष्ट आपण बघूया. यशाया 49 यशाया 59 यशाया 59 आणि 1 मध्ये काय म्हणते बघा.
यशाचा 59 आणि 1. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. ऐकू येत नाही इतका त्याचं कान मंद झालेला नाही. ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झालेला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या वचनाच्या पहिल्या भागावर आपण मनन करूया. बायबल हे स्पष्ट करत आहे, परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. तो आपल्या लोकांना सोडवू शकणार नाही असं कधीच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो आपल्या लोकांचं संरक्षण करणार नाही असं कधीच नाही. तो आपल्या लोकांची विनंती पूर्ण करणार नाही असंही कधी नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण त्या सर्वांच्या जीवनामध्ये तो अद्भुतरित्या कार्य करतो प्रियानो. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुम्ही त्याच्या हाताखाली लीन आहात तर तुम्हाला बायबल मधलंच एक उदाहरण देतो. अनेक अशी उदाहरणं आहे बाहेरचे, पण बायबल मधलं उदाहरण देतो. जर तुम्ही बायबल वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. डॅनियलाच्या पुस्तकात जर गेला तर डॅनियलची एक प्रार्थना आहे देवाजवळ. डॅनियलचा 9वा अध्याय आणि 15वं वचन. हालेलुया. डॅनियलचा 9वा अध्याय आणि 15वं वचन. तो काय म्हणतो बघा. आता हे प्रभू आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकांस बाहेर आणले व आजच्या प्रमाणे आपला महिमा वाढवला. आम्ही पाप केले आहे, आम्ही दुराचरण केले आहे. तर या ठिकाणी वचनाद्वारे डॅनियल परमेश्वराजवळ विनंती करतो आणि त्याच्या विनंतीमध्ये परमेश्वराला तो हे स्मरण करून देत आहे, तो तुझ्या लोकांना कसा सोडवलेला आहे. अद्भुतरित्या तो सोडवला. आणि एवढंच नाही, आम्ही काय आहोत, आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केलेले आहे, आम्ही तुझ्या विरुद्ध दुराचरण केलेलं आहे, हे आम्हाला माहित आहे. कारण पापाचं वेतन मरण आहे. कारण आज आपण सर्व त्या पापामुळे अनेक वेळेला आपण अडचणीत येतो, अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये अपयश येते, अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेल्या त्या गोष्टींचा आपण किंमत करत नाही, म्हणून त्या गोष्टी आपण हरवतो. पण डॅनियल ह्या सगळ्या गोष्टी कबूल करतो आणि ते दयाळू आहे. देव काय आहे? दयाळू आहे. म्हणून तो डॅनियलला ज्या वेळेला लोकांनी त्याला सिंहाच्या तोंडात दिलं, त्यावेळेला त्याला सोडवणारा कोण होता? मोठ्याने परमेश्वर होता. सर्वांना वाटलं भुकेलेला सिंह आहे, हाड देखील छोडा नसेल. आणि सकाळी जाऊन जेव्हा आवाज देतात, डॅनियल म्हणतो, महाराज मी जिवंत आहे, मला काही झालेला नाही. आणि तो सिंह माझ्या पायाजवळ बसलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण एक लक्षात ठेवा, आज तुम्हाला अनेक लोक षडयंत्र करतात अडचणीत आणण्यासाठी. कधी कधी या जगाचा अधिपती असा षडयंत्र रचतो की तुमच्यासाठी सगळं दार सर्व बंद झालेला आहे, सर्व मार्ग कोडला गेलेला आहे. तुमच्या विरुद्ध सगळ्या तुमच्या नातेवाईकांना विरुद्ध उभा करतो आणि तुम्हाला समजत नाही आता आम्हाला या सगळ्या गोष्टीतनं कोण सोडवेल, कोण सोडवेल. पण एक लक्षात ठेवा, परमेश्वर काय म्हणतो आपण बघूया. एक वचन वाचूया, यशिया 54 आणि 17. यशियाचं 54वा अध्याय आणि 17 वचन बघा.
तुझ्यावर चालवण्याकरिता घडवलेले कोणतेही हत्यार, तुझ्यावर चालवण्याकरिता घडवलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. होय, काय म्हणते? तुझवर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. तू दोषी ठरवशील. कारण परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मधकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर म्हणतो. प्रियानो, या जगात चालताना हा षडयंत्र असतो. या जगात चालताना अशा अनेक अडीअडचणी येणार, अनेक संकट येणार, अनेक अडथळे येणार. परंतु तुम्ही काय होऊ नका, पॅनिक होऊ नका. म्हणजे एवढा लवकर धीर खचू देऊ नका. धीर धरा. काय करा? धीर धरा. कारण तुमचा परमेश्वर सदैव तुमच्या बरोबर आहे, जर तुम्ही त्याच्या हाताखाली लीन असाल. उतावळापणा, तुम्ही त्या गोष्टी सोडवण्यासाठी जाऊ नका. तुम्ही जेव्हा सोडवण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही अडकाल. शांत राहा. जो कोणी आरोप तुमच्यावरती लावू दे. वाईट वाटते, मनुष्य हो, मी असं केलेलं नसताना मला असं बोललं, किती मोठी गोष्ट मला बोलले. वाईट वाटते, पण देवाच्या हातात समर्पण करा. देवाला म्हणा, प्रभू हे मी तुझ्या हाती देतो, तू त्याचा न्याय कर. तू त्याचा न्याय कर. आणि देव न्याय करणार. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही स्वतः बघाल. जे जे आरोप तुमच्यावर ठेवले ते सर्व तुम्हाला दिसेल. कारण प्रियानो, कोणी व्यक्ती जो काही बोलतो, जे काही आरोप ठेवतो, तो स्वतः तसा असल्याशिवाय दुसऱ्याला तो बोलणार नाही. माझ्या डोळ्यावर चष्मा आहे आणि हा चष्मा पांढरा आहे म्हणून तुम्ही सर्व मला पांढरे दिसता. हालेलुया. नाही, नॅचरल दिसता. जर माझ्या डोळ्यावर लाल, काळा, हिरवा चष्मा असेल तर तुमचे सर्व चेहरे मला कसे दिसले असते? लाल, काळा, हिरवा दिसला असता. मी म्हटलं ही कोणत्या प्लॅनेट मधून ही लोक आलेली आहेत. कोणाचा चेहरा लाल आहे, कोणाचा चेहरा काळा आहे, कोणाचा चेहरा हिरवा आहे, की नाही? म्हणून माझ्यात जे आहे तेच मी तुम्हाला बोलणार. सो वेट अँड वॉच. हे सर्व एक दिवस होणार आहे आणि सगळ्याला दिसून येईल आणि सगळ्याला सत्य कळेल. म्हणून शांत थांबा. अनेक प्रॉब्लेम असते आपल्या जीवनामध्ये. बघा, अनेक प्रॉब्लेम असतात. आपल्याला वाटते कधी आपल्याला कधी नाही. देवाला तुम्हाला काय व्हायचंय? लीन होऊन देवाच्या हातात द्या आणि थांबा. चौथी गोष्ट आपण बघूया. हालेलुया, 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 हालेलुया. निर्गमाचं 15वा अध्याय आणि 6वं वचन. हे परमेश्वरा, तुझा हात बलाने प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकितो. प्रियानो, हे मोशेचं गीत आहे आणि मोशे हे गीत कधी लिहिलेलं आहे? हा स्तोत्र ज्या वेळेला परमेश्वर देव इस्रायल लोकांना इजिप्त राष्ट्रातून अद्भुतरित्या बाहेर काढतो. लाल समुद्रासारखा समुद्र मध्ये आलेला आहे. त्या समुद्राला तो दुभागलेला आहे आणि त्या समुद्रातून कोरडी वाट निर्माण झाली. सर्व इस्रायल चालून पलीकडे गेले आणि नंतर त्या कोरडी वाट आहे म्हणून शत्रू सर्व पुन्हा ते त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केले आणि आत आल्यानंतर देवाने त्यांना काय केलं? त्या समुद्रामध्ये जलसमाधी दिली आणि सर्व शत्रू त्या ठिकाणी त्यांचा नायनाट झाला.
आणि त्यावेळेला मोशे हा स्तोत्र म्हणतो इस्रायल लोकांच्या बरोबर परमेश्वरासमोर, कारण त्यानं त्याच्या सर्व शत्रूंना काय केलेलं आहे, चिरडून टाकलेलं आहे. काय केलेलं आहे? चिरडून टाकलेलं आहे. पण आज तुमच्या विरुद्ध अनेक षडयंत्र चालत असेल, अनेक प्रकारचं षडयंत्र. अनेक वेळेला कुटुंबामध्ये ते षडयंत्र असते बघा. आणि आपण कामावर आहोत, कामावर ते षडयंत्र असते. आपण बिझनेस मध्ये आहोत, बिझनेस मध्ये ते षडयंत्र असते. परंतु ते सर्व षडयंत्र करणारा प्रियानो ते काय आहे? ती शत्रू आहे. पण ते शत्रू आहे, पण बायबल आपल्याला काय म्हणते? आपल्या डोळ्यांनी आपण एका शत्रूला बघतोय, आणि ते शत्रू कोण आहे? आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, आपला नातेवाईक आहे, आपला मित्र आहे, आपला बरोबर काम करणारा तो कलिक आहे, हा आहे, तो आहे. त्याला बघतो, तो नेहमी माझ्या मागे लागलेला असतोय. त्याने नेहमी मला काहीतरी करायचा प्रयत्न करतात, मला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतात. पण देव म्हणतो, येशू म्हणतोय, तू तुझ्या शत्रूवर प्रेम कर आणि तू तुझ्या शत्रूला काय कर? मनापासून क्षमा कर. कारण तुम्ही ज्याला शत्रू म्हणतात ते तुमचे शत्रू नाही. जो तुमचा भाऊ तुमच्या विरुद्ध आहे तो तुमचा रक्तातला भाऊ आहे, ती तुमची रक्तातली बहीण आहे, ते तुमचे नातेवाईक आहे, ज्याला देवानी तुमच्यासाठी दिलेला आहे. तो तुमचा मित्र आहे, कधी ना कधीतरी तो तुमच्यासाठी उभा होता. तुमच्या बरोबर काम करणारा षडयंत्र करतो, तो देवानी दिलेला तुमच्या कामावरचा एक भाऊ आहे, एक बहीण आहे. ते शत्रू नाही. त्यांच्यामध्ये जो आहे तो तुमचा शत्रू आहे. हालेलुया. तो त्यांच्यामध्ये जो आहे तो तुमचा शत्रू आहे. इपिस्कराच्या 6व्या अध्यायामध्ये बायबल म्हणते, बायबल काय म्हणते? तुमचं झगडणे रक्त मांसा बरोबर नाही. तुमचे झगडणे काय नाही? रक्त मांसा बरोबर नाही. तुमचं झगडणे या जगाच्या अधिपती बरोबर आहे. आणि या जगाचा अधिपती कोण आहे? या जगाचा अधिपती कोण आहे? बोला, सैतान आहे. तर त्या सैतानाला त्याचाही नाश करू देऊ नका. म्हणून थोडा दिवसासाठी अशा वेळेला अशा लोकांना काय करा? फ्रीज करा. फ्रीज म्हणजे काय? फ्रीज मध्ये आपण कोणती भाजी बिजी आणून ठेवते, का ठेवते फ्रीज मध्ये? बोला ना, कोण काय बोलते मला तर ऐकू येईना. फ्रेश राहावं, ताजं तवान राहावं, नाश होणे. म्हणून फ्रीज म्हणजे काय? थोड्या दिवसासाठी अशा लोकांच्या पासून तुम्ही लांब राहा, किंवा अशा लोकांना तुमच्यापासून लांब करा. त्यांच्यापासून जरा थोडस संबंध तोडा, संबंध मध्ये राहू नका. कारण त्यांना ती जाणीव झाली पाहिजे. त्यांची सत्सविक बुद्धी आपोआप जागृत होईल. तुमची मुलं कधी कधी अशी वागतात तुम्हाला त्रास देण्यासाठी, त्यावेळेला थोडस शांत राहावा. उदयपुत्रानं काय केला? बापाजवळ म्हटला, त्यानं काही कमवलेलं नव्हता, कारण जे बापाचं आहे ते माझं आहे, मला माहितीच आहे. म्हणून तो म्हणते, माझा हिस्सा मला दे, मला माझा हिस्सा पाहिजेच. बापानी त्याला दिला आणि तो गेला, बापापासून लांब गेला. लांब जाताच काय झालं? त्याचा सर्व नाश झाला. त्याचा सैतान संपला. सगळी मस्ती उतरली. वेळ काय आली? डुकराची शेंगा नाही, पोलपाट खाण्याची वेळ आली. डुकर जे शेंगा खात होते, डुकरांना शेंगा देत होते बघा, आणि त्याचं पोलपाट त्याला खाण्याची वेळ आली. त्याची सत्सविक बुद्धी जागृत झाली. माझी अवस्था काय आहे?
काय माझी परिस्थिती झाली. मी एवढ्या श्रीमंत बापाचा मुलगा आहे आणि मला डुकराचं शेंगाचं पोलपाट खाऊन जगायची वेळ आलेली आहे. आणि मग तो म्हणतो मी माझ्या बापाकडे जाईन. त्याचा मुलगा म्हणून जाणार नाही, तिथं नम्र झालेला आहे, लीन झालेला आहे. मी त्यांच्या एका नोकरापैकी नोकर होईल. कारण का माझ्या बापाच्या घरी नोकरांना काय आहे, भाकरीची रेलचेल आहे. आणि तो जातो, बाप वाट बघत असतोय, लांबनं बाप बघतोय बाप काय केलेला आहे. त्याला लांबनं बघून तो येत आहे बघून बाप त्या दिशेला धावत जातो आणि त्याला मिठीत घेतो. तो बोलण्याआधी तो न ऐकत नाही, सर्व अधिकार त्याला दिलेला आहे. हा उदाहरण परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. चिंता करू नका, चिंतन करत राहा देवाचं. तुमचं जर प्रामाणिकपणे चिंतन असेल तुमची मुलं बदलतील. तुमचं प्रामाणिकपणे चिंतन असेल तुमचा नवरा बदलेल. तुमचं प्रामाणिकपणे चिंतन असेल तुमची बायको बदलेल. तुमचं प्रामाणिकपणे चिंतन असेल तुमचे नातेवाईक बदलतील. तुमचा भाऊ, तुमचा बहीण सर्व बदलेल. चिंतन करा. त्याने असंच वागले, त्याने तसंच केले, त्याने हेच केले, त्याने तेच केले, होई 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 होई, हे सगळं त्या काय म्हणतात भावऱ्यासारखं फिरवत राहू नका. आणि त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देऊ नका. म्हणून त्यांना फ्रीज ठेवा. काय करा, फ्रीज ठेवा. कारण तुम्ही जेव्हा त्यांचा थोड्या दिवसासाठी संबंध ठेवत नाही, लांब जाता, त्यावेळेला प्राणू सैतान जो आहे त्यांच्यातला आपोआप मरायला चालू होतो. आपोआप त्यांची अशी कोंडी व्हायला सुरुवात होते, ते आपोआपच त्यांच्या काय होते, त्या सैतानापासून मुक्त होतात. तेच सैतानाला मोकळ करतात. तुम्हाला काय करायची गरज पडत नाही, तर तुम्हाला सहन करण्याची गरज आहे. म्हणून आध्यात्मिक आशीर्वाद तो तुम्हाला दिलेला आहे. सहनशीलता ही आध्यात्मिक आशीर्वाद आहे. हालेलुया, हालेलुया. तुमच्यामध्ये जर सहनशीलता नाही तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येणार. तुम्ही काय येणार, प्रॉब्लेम मध्ये येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, मोशीच्या जन्माचं उदाहरण घ्या, येशूच्या जन्माचं उदाहरण घ्या. किती षडयंत्र असतात, पण तो मरिया आणि योसेफ शांत आहेत. येशूचा जन्म व्हायचा झालेला आहे. मोशीच्या वेळेला कितीतरी हुकूम काढलेला आहे, पण मोशेला जगात आणायचं होतं आणि तो आपल्या आईजवळ वाढतोय, पण देवाने आईपासून लांब केलं नाही. नंतर त्याला बुट्टीत घालून, बुट्टीला डांबर लावून, त्याचा खूप मोठा अर्थ आहे, त्याला पाण्यात सोडतात आणि ते पारोच्या मुलीला सापडते आणि मोशीची बहीण पळत जाते आणि म्हणते, या मुलाला दूध पाजण्यासाठी मी दाईनीला आणू का? म्हणजे आण. आणि कोण दाईन असते, त्याची आईच असते. हा देव आहे हो. तो जर त्याच्या बरोबर करतोय, बायबल मध्ये काल आज आणि युगानुयुग तो सारखा आहे, तुमच्या बरोबर करणार नाही, करणार नाही. विचार करा. आताच आपण एक महामारीतनं बाहेर आलेलो आहोत. कोणतं? कोरोनातनं. अनेकांचा जॉब गेला, मेले जिवंतच आहेत. जॉब गेला म्हणून खात नाही असं आहे नाही, उलट त्यावेळेला कमवून खात नव्हते, आता जास्त खायला लागले, चांगलं खायला लागले. ठीक आहे नाही, देव आहे तो. कावळ्याद्वारे तो एलियाला जेवण पुरवतो आणि ते देखील काय, रोज तंदूर एलियाकडे जाते. कावळा जातोय बरोबर किचन मधनं, राजासाठी तंदूर बिंदूर केलेला आहे, कावळा तेवढंच उचलते आणि एलियाला नेऊन देतो. देव आहे तो. कसा पुरवेल, कोणत्या पद्धतीने पुरवेल हे माहित नाही.
तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या विश्वासामध्ये स्थिर राहा. योसेफाचं जीवन घ्या, खूप सुंदर उदाहरण आहे. सख्खे भावंड त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केले, मारले. वर्ण अधिकार कारण तो त्याच्या हाती लीन होता, त्याची कृपा त्याच्यावर होती, काही केले नाही. पोतीफरच्या घरात गेला, त्याच्या प्रामाणिकपणावर शिंतोड उडलेले आणि त्याच्यावर आरोप लावण्यात आला आणि त्याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली. गेला जेलमध्ये. तो त्याच्या संगती होता. काय झालं? कैदी होता. उलट त्या ठिकाणी काय होता? झेलर म्हणून तो काम केला. आणि या सगळ्या प्रवासातून देवाने काढून देवाने दिलेलं वचन त्याच्या जीवनात पूर्ण केलं. तो इस्रायल हे इजिप्त राष्ट्रामध्ये काय झालेला आहे? महामंत्री झालेला आहे, पंतप्रधान. हा तो देव आहे. देवाने तुमच्यासाठी देखील एक भविष्य लिहिलेलं आहे. तो तुमचा विधाता आहे. तुम्ही उगाच उतावळापणा करू नका. त्याच्या हाताखाली काय राहा? लीन राहा. कुटुंबातलं गैरसमज, भावाचं गैरसमज, काय म्हणतात त्याला, बहिणीचं गैरसमज किंवा मित्रमंडळीचं गैरसमज, हे गैरसमज ते गैरसमज घेऊन बसू नका. या सगळ्या गोष्टी यांना क्षमा करा. आज ही वेळ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि शेवटचं आपण बघूया, यशाया 41 काढा. आणि त्याचं 10वं वचन बघा. यशायाचं 41 आणि 10वं वचन काय म्हणते बघा. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर काय म्हणतो? तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला मी सावरतो. परमेश्वर म्हणतो भिवू नकोस, लगेच घाबरू नका. आत्ता माझं काय होईल? काय होणार नाही. तुम्ही जर देवाच्या हाताखाली लीन असाल तर काही होणार नाही. देव सगळं व्यवस्थित करेल. लक्षात ठेवा, अनेक लोक षडयंत्र करतात, परंतु त्या षडयंत्रामध्ये ते अडकतील. अनेक लोक तोंडावर म्हणतात तुझी मस्ती चिरवतो थांब, असं करतोय, पण त्याला माहिती नाही माझी मस्ती चिरणार आहे. 3 बोट माझ्याकडे आहेत. म्हणून प्रियाने देवावर विश्वास ठेवा आणि तो तुम्हाला कधी सोडणार नाही. तो तुम्हाला कधी तुमच्या लज्जाने फजित होऊ देणार नाही. तो तुम्हाला टाकणार नाही. आज परमेश्वराचं हाताचं कार्य आपण पाहिलेलं आहे. बघा, त्याचा हात काय करते? पहिली गोष्ट, आपल्याला शुद्ध करतो व आरोग्य देतो. आपल्याला शुद्ध म्हणजे आपल्याला पवित्र करतो व आपल्याला आरोग्य देतो. दुसरा, परमेश्वराचा हात आपल्याला काय करतोय? आशीर्वादित करतो. बघा, आशीर्वादित करतो. तिसरी गोष्ट काय म्हणते? परमेश्वराचा हात आपल्याला काय करते? तारण देते. काय आहे ते? तारण आहे. चौथी गोष्ट, परमेश्वर आपल्याला शत्रूपासून फक्त सोडवत नाही, तर आपल्या शत्रूला काय करतोय? चिरडून टाकतो. काय करतो? चिरडून टाकतो. पाचवी गोष्ट, परमेश्वर आपल्याला आईप्रमाणे सांभाळतो. प्रियानो, बापाप्रमाणे आधार देतो. म्हणून विश्वासामध्ये राहा, घाबरू नका आणि स्वतःला कधीही कमी समजू नका. मनामध्ये हा विचार आणू नका माझं कोणी नाही आणि मी काय करू शकत नाही.
हॅलो, ज्याचं कोणी नाही त्याचं परमेश्वर आहे. तुम्ही अनाथ नाही, तुम्ही निराधार नाही, तुम्ही एकटे नाही, तुम्ही काय म्हणता अडाणी नाही आहात, तुम्ही निर्भळ नाही आहात. बघा, तुम्ही श्रीमंत नाही आहात. तुम्हाला श्रीमंत व्हायची काय गरज आहे? कारण तुम्ही श्रीमंताच श्रीमंत आहात का? तुमचा बाप श्रीमंत आहे. हॅलो, तुमचा बाप कोण आहे? श्रीमंत आहे. प्रियांनो, त्याला सर्व प्रकारे तुमची काळजी आहे. म्हणून तो म्हणतो, हे सर्व आशीर्वाद मी तुझ्यासाठी ठेवलेला आहे. मी ज्या वेळेला हात उचलेन ते तुझ्यासाठी उचलेन. बघा, ज्या वेळेला हात उचलेन मी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी उचलतो. म्हणून आज त्याच्या हाताखाली काय व्हा? लीन व्हा. फक्त हाताखाली नाही तर काय म्हणते बायबल? पराक्रमी हाताखाली लीन व्हा. यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया.